आज तर आपल्याला लय दूर जायचं होतं, पण तरी बी स्प्लेंडर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी व्लॉग. नांदुऱ्यात येऊन आपली स्प्लेंडर देऊन दिली प्रफुल भाऊले. पण दाखवा म्हटलं तुमची इको आज दिवसभरासाठी मला पाहिजे. आता हे गाडी घेऊन मी कुठे चाललो आणि कशाला चाललो ते पाहू आजच्या व्हिडिओ मध्ये. सगळ्यात पहिले तर ते इको घेऊन आलो मामाच्या घरी. झिंगूरदाले म्हटलं तू मागे बस रे भाऊ, माझी जागा आहे ते. पण आजचे आपले हेवी ड्रायव्हर आहेत मामाश्री. सगळे जण रथात बसले आणि आम्ही निघलो जळगाव रोड. पूर्णा नदी क्रॉस करून खांडवी भेंडवळ मार्गे आलो पातुर्डा गावात. पण तठून सरळ आलो मावशीच्या घरी. मावशीच्या घरी त्यावर चहा पाणी झालं. कोण म्हणेन की हा पोरगा पाहुणा येला याटी, पण फुकटचं तर आपण अजिबात सोडत नाही. पाहून घ्या आपल्या ताटात 2 लाडू आहे. मावशीच्या घरी याचं कारण असं होतं की आपल्याला पाहिजे होतं सोयाबीनचं बियाणं. मागच्या वर्षी याले एकरी 12 क्विंटल सोयाबीन झाला. म्हटलं आपण बी यावर्षी हेच पेरू. सोयाबीनचे कट्टे भरून गाडीत टाकले. तेवढ्यात भैया म्हणे ट्रॅक्टरचा वखर काढून पेरणी यंत्र लावून दे. म्हटलं हवरे भाऊ, पाहुणे जवळून बी कामं करून घ्या तुम्ही. आता ट्रॅक्टरचा वखर काढून भैयाले पेरणी यंत्र लावून दिलं. गावात लाईन नसल्याच्यानं गावातले लोक झाडाच्या सावलीत बसले होते. हे असे दृश्य फक्त गावाकडेच पाहायला भेटतात बरं. सगळेले टाटा करून आम्ही निघलो वापिस घराकडे. वापिस जाताना मला एक प्रश्न पडला की या फाट्याले 90 फाटा कोण म्हणतात. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बा तेवढं. रस्त्यानं घरी जाताना झिंगूर दादाले स्प्राईट पाजणं पडली. तू येत नको जाऊ रे भाऊ अशानं. आता त्याला स्प्राईट पाजणं पडली तर मग मी नाही त्याच्या घरी जाऊन चहा ठेवायला लावला. मजा काय काय, कुठचा बदला कुठे काढत असतो आम्ही. पण मामाच्या घरून आलो सरळ आपल्या घरी. मी तर आलो पण हे झिंगूर बी आला आमच्या सोबत. सोयाबीनचे कट्टे घरात नेऊन टाकले आणि गाडी दिली बाजूला लावून. घरी येऊन हे पोरगं मा हेल्मेट सोबत एडेच आहे करून राहिलो. याले मी आता एका कोपच्यात नेऊन धुतो. तुम्ही तर लोक मला फॉलो करून घ्या. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.